नमस्कार मंडळी. तर तुम्हाला आज माझा पहिला व्लॉग बघायला भेटणार आहे आणि मी सकाळी एक साधारण 5:30 वाजता घरातनं बाहेर पडलेलो आहे आणि तुम्ही अंधार बघू शकता आणि थंडी तर प्रचंड वाजत होती की काही सांगायसारखीच नव्हती. पण कोणत्याही परिस्थितीत मला तिथे एक 6च्या आसपास पोहोचायचं होतं. कारण टाईम इज मनी अँड मनी इज पॉवर इन दिस वर्ल्ड सो परत मी जिममध्ये पोहोचलो. जिममध्ये पोहोचताच बघतोय तर सगळे स्टुडंट माझे तिथे पोहोचत होते आणि कसं तर जिममध्ये मी गेलो आणि जिममध्ये पोहोचताच बघितलं तर सगळे स्टुडंट बऱ्यापैकी येऊन थांबले होते आणि काही स्टुडंट येत होते. परत मी वर्कआउट घेतला आणि माझा हा तुम्ही घाम बघू शकता. कष्टाची भाकरी ह्याला म्हणतात. तर बघू शकता तुम्ही किती घाम आला, बरोबर. आणि का आणि कशासाठी घाम आला तो नक्कीच तुम्हाला बघायला भेटेल. तोपर्यंत काय, आमचे दुसरे स्टुडंट वेटिंगमध्ये येऊन थांबले होते आणि ते बघू शकताय तुम्ही किती गर्दी होती. आणि ते स्टुडंट गेले आणि लगेच दुसरी बॅच इथे आली. 6 ते 7ची बॅच झाली आणि त्यानंतर माझी 7 ते 8ची बॅच झाली. एक काका बघा कसे झुकतात. काका म्हणजे आमचे खास फ्रेंड आहेत. रती मॅडमचे हसबंड आहेत ते. आणि कोणत्या सटवीनं जादू टोणा केला त्या गाण्यावर मी केला आणि तिथून बॅच संपल्यानंतर मी निघालो आणि सरळ नाश्ता करायला गेलो. नाश्त्यामध्ये कोल्हापूरचा फेमस म्हणजे डोसा कोणता माहिती आहे, दावणगिरी डोसा खाल्ला. त्यानंतर लगेच क्लासवर आलो. क्लासवर आले तर बघितलं तर सगळे कराओकेचे स्टुडंट आले होते. ॲक्च्युली मी गाणं शिकवत नाही आहे. आमचे प्रताप घेवडे दादा आहेत, ते संपूर्ण हे हँडलिंग करतात. आणि त्यानंतर ऑफिसमध्ये बघितलं तर 1-2 मीटिंग होती. ती मीटिंग झाली. मीटिंगनंतर परत मी माझ्या पर्सनल कामाला लागलो. काम झाल्यानंतर परत मी गेलो माझ्या छोटा बच्चा पार्टी म्हणजे स्कूलमध्ये गेलो आणि स्कूलमध्ये जाऊन लहान मुलांना 2:45 ते 2:45 डान्स क्लास घेतला. तिथे त्यांना मस्तपैकी गणपतीचा डान्स शिकवला. ही चिमुकली बघा कशी उड्या मारतात आणि आयुष्याचा आनंद इथेच आहे. ते झाल्यानंतर बघतोय तर काय आता 2:30 3 वाजणार. वाजणार म्हणजे वाजलेच हो. आणि लगेच आलो क्लासमध्ये. कारण मला फक्त 10 मिनिटात जेवायचं होतं. 10 मिनिटात कसा तर जेवलो. तोवर आमच्या लाडक्या स्टुडंट म्हणजेच 3 ते 4ची बॅच क्लासमध्ये येऊन थांबली होती. पण त्यांना मी बोललो की तुम्ही वर्कआउट चालू ठेवा. मी जेवत तुमचा एक्सरसाइज बघतो आणि तुम्ही बघू शकताय की मी कसा व्हिडिओ करतोय. बघितलं. आणि ते झाल्यानंतर सगळ्या लेडीज आमच्या वर्कआउट करावे लागल्या आणि परत दुसरा पार्ट बघू शकता तुम्ही. थँक यू सो मच.